बॉलर नेम कलवाचा आहे. स्टंपच्या मागे तेवढे प्रेक्षक आहेत त्याने थोडे मागवा कारण की कोणाला अडथळा येऊ नये म्हणून. बॉल उडवलेला आहे आणि कॅच. गोलंदाज पुन्हा तयार. बॅट्समनने तोलवलेला आहे बॉल. प्रेक्षकांना विनंती आहे कोणी गाड्या आत आणू नका. कृपया ज्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांनी गार्डनच्या बाहेर ठेवा. गाड्या कोणालाही आत आणायची परमिशन नाही आपल्याला.
ती युनिकॉर्न कोणाची आहे रेडवाली? आता गेली ती. प्रसाद.
ऑनफिल्ड डिसिजन द्या पंच, ऑनफिल्ड डिसिजन, कारण की स्क्रीनमध्ये झाड आलंय त्यामुळे बॉल कॅप्चर झालेला नाहीये. ऑनफिल्ड पाहायला मिळाली गोल्डीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती दुहेरीचा फटका येताना पाहायला मिळाला. सूरज गोलंदाजी मार्कवरती आले. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी सूरजने केली, तो तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळाला. गोल्डी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिल्या बॉलवरती त्याने एक दुहेरीचा फटका लगावला. धावसंख्या 2 पुढे गेली. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 20 या आकड्यावरती. धावा थांबल्या, धावा बनवाव्या लागतील. धावा बनणं गरजेचं राहील. रबर बॉल पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय अनुभवतोय. भव्य नगरसेवक चषक 2025 अभूतपूर्व पहिलं पर्व. या पहिल्या पर्वात सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. 20 धावा धावफलकावरती. षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल पुढे टाकला, बरोबर समोर चाललाय डीप मध्ये. फिल्डर मिडॉनला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होतं, बॅकअप चांगलं होतं, त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एकेरी धावांना धावफलक पुढे गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 21 या आकड्यावरती. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम पाहिला, परंतु आज पावसाच्या अभावामुळे रबर बॉलची स्पर्धा आपण पाहतोय. जास्तीच्या धावा बनतायत. लो स्कोरिंग मॅचेस देखील या ग्राउंडवरती चांगल्याच रंगतायत. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बॉलना अँगल बनवत असताना बाहेर गेला. सरळ विकेट किपरचा आतमध्ये घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल केवळ दिशा दिली आहे. बॉल चाललाय पॉइंटला. घोषांकित चित्रात जिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त एकेरीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल उडवलाय. बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. आता आणखीन एक निरंजनच्या बॅटमधून बिग ब्लास्ट युजिट सिक्सर. षटकाराला खूप वेळानंतर धावा येऊ लागल्यात. सुरुवातीला धाव्या कमी बनल्या, परंतु आता धावा मैदानाच्या आतमध्ये येऊ लागल्यात. निरंजनची बॅट बोलू लागली आहे. षटकाराला धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं 28 वरती. षटकातील शेवटचा बॉल.
अकूट टप्प्याचा होता. टायमिंग प्रॉपर, कनेक्शन प्रॉपर, बॉल वाईज सफर, सिक्सर. सलगचे 2 षटकार या मॅचला ऑन करतील. म्हणजेच काय, मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील तितक्याशा धावा बनल्या नव्हत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या आणि 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना टीम ओव्हर 34 धावा धावफलकावरती. 3 षटकांना समाप्ती झाली. अजूनही या षटकातील अजूनही या धावातील 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल बॅट्समन लगेचच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. पंचांना विनंती असेल 25 मिनिटाच्या आतमध्ये संपली नाही तर पॅनलाइज करा. विलास सर आपल्याला विनंती असेल. गोलंदाजी मार्क वरती संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं ओमकार बुगडे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहिलं मिळेल. ओमकारला हे षटक हाताळणं गरजेचं राहणार आहे. धावा त्याला कमी द्यायच्या, त्याला धावा थांबवायच्या. त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये त्याला कर्णधारानं संधी दिली आहे. ओमकार बुगडे गोलंदाजी मार्क वरती आला. राईट आर्म ओव्हर द विकेटने तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. 34 धावा अद्याप धावफलकावरती. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता. बरोबर बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. बॉल सीमा पार आलाय दमदार गोल्डीच्या बॅट मधून. षटकार षटकाराला धावसंख्या वेगाने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वरती. आता मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज धावा बनवू लागलेत. एका बाजूला गोल्डीच्या बॅटमधून षटकार आलाय, दुसऱ्या बाजूला निरंजन चांगली बॅटिंग करू लागलाय. धावांसाठीची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन करू लागलेत. षटकातील पुढचा बॉल ओमकारचा. अकूट टप्प्याचा बॉल, याही वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे, बॅटच्या स्टिकरला चेंडू लागलाय. डीप मध्ये फिल्डर आला. जजमेंट चांगलं झालं. शेवटच्या क्षणाला झेल सुंदर कंप्लीट केला. मैदानाच्या आतमध्ये 1 तेरी 1 मेरी. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती लगेच ओमकारनं कमबॅक केलं. गोल्डीला माघारी परतवलं. धक्का 4था लागला. बॅटिंग करत असताना टीम विराजन विजय संघाला. चाळीस धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता अजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. आता धावा थांबवण्याचा प्रयत्न ओमकारचा असणार आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेचा बॉल कट करायचं होतं. चाललाय बॉल गोशांकी क्षेत्रात, जिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त एकेरी धावांना धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40-41 वरती. अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही इथून मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 41 धावा. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल भन्नाट वेगाचा होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. फटका फसलाय. राज ठाकूर चेंडूच्या खाली आला. त्याने कोणतीही चूक केली नाहीये. त्याने टिपला एक अप्रतिम झेल. फलंदाज बाद. धक्का 4था. बॅटिंग करत असताना टीम विराजन विजय संघाला. आता ओमकारने धावा थांबवल्या. पहिल्या बॉलवरती षटकार आला. लगेच त्यानं कमबॅक केलं. 2 विकेट त्यानं मिळवल्या. धावसंख्या स्थिरावली 41 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास. यावेळेचा बॉल खोलात टाकला. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वाईडिश मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, बरोबर बॉलला पकडेल. बॉलची फेक करेल. तद्वर एक धाव धावफलकावरती जोडली जाईल.
एकेरी धावांना धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 42 या आकड्यावरती. शेवटचा बॉल फुल टॉस होता. फुल टॉस करत असताना फुल टोल करायचं होतं. बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग मधून. डीप मध्ये फिल्डर आहे, थोडासा फंबल झाला परंतु शेवटच्या क्षणाला थांबवलं. एकच धाव कंप्लीट केली. एकेरीच्या साहाय्याने षटकाला समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती. 4 गाड्याच्या मोबदल्यात. अजून या डावातील शेवटचं षटक येणं बाकी असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा थांबणार की धावा बनवणार हे देखील पाहणं तितकेच गरजेचं राहील. यस, गोलंदाजी मार्क वरती पाचारण करण्यात आलंय सुनील पाल यांना. चला मॅचला सुरुवात करा. विनंती असेल पंच. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत गोलंदाजी मार्क वरती. चला मॅचला सुरुवात करूया. विनंती असेल शेवटची 4 मिनिटं आहेत या इनिंग संपण्याकरिता, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. संकेतचा पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. सब विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये संकेतने हात आळलाय. काय बोलताय? बघावं लागतील ते आता. बघावं लागतील. हा ते बघू ना. हा फुटचा बॉल अकुट टप्प्याचा होता. बरोबर बॉलला उडवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील तब्बल 6. षटकार वसूल केला. पंचांचा इशारा नो बॉलचा, ओव्हर स्वीपिंगचा. नो बॉल प्लस 6. 6 धावा अर्थात 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा समाचार घेणार का की गोलंदाज कमबॅक करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. 50 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा बॉल. निरंजन मैदानाच्या आतमध्ये अजूनही त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. अकुट टप्प्याचा होता. फटका फसलाय की काय? बॉल हवेत आहे. डीप मध्ये राज ठाकूर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलं? फ्री हिट आहे. रनआउटची संधी होती. समोरून चालून आली होती. गोलंदाजाने चूक केली. संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुहेरीनं धावफलक पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 52 वरती. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल घोषांकित चित्रमय चाललाय जिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त 1. बोल रे. षटकातील पुढचा बॉल अकुट टप्प्याचा होता. बरोबर चाललाय बॉल. वाईडिश लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवणार का? नाही, शेवटच्या क्षणाला थांबवलं.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, राईज झाला समोरून, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, रनआउट होईल का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. चला पंचांशी वाद घालू नका, सामन्याला सुरुवात करा. चला पंचांशी वाद घालू नका, सामन्याला सुरुवात करूयात, विनंती असेल. पंच विनंती असेल, पंच आपणास विनंती असेल, पंच
ओमकार येतोय घरी. नवीन फलंदाज सुनील पाल. संघाची धावसंख्या होते 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. नवीन बल्लेबाज सुनील पाल. पुढील चेंडू घेऊन येते अशोक. फलंदाज सुनील पाल. ऑपरेटिव्ह फटका षटकार शानदार षटकार. या सामन्यातला पहिला, या सत्रातला पहिला. अप्रतिम फलंदाजी करतो सुनील पाल. पहिला चेंडू शानदार षटकार. संघाची धावसंख्या होते 8 1 गडी बाद. पुढील चेंडू सुनील साठी. पुन्हा एकदा अप्रतिम फटका डाऊन द ग्राउंड षटकार. अप्रतिम अशी बॅटिंग लगातार 2 षटकार सुनील पालच्या बॅटीतून. धावसंख्या झाली आहे 14. पुन्हा एकदा सुनील पाल. अप्रतिम फटका डिक्लेअर झोन मध्ये जातो. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 16. 5 चेंडू शेवटचा चेंडू या षटकातला. चेंडू धावसंख्या झाले 16 सुनील पालच्या बॅटीतून. शेवटचा चेंडू या षटकातला. सुनील साठी अप्रतिम कट केलाय. धावसंख्या भेटते किती आहे 1. पहिला षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाल्या 17 1 गडी बाद. नवीन गोलंदाज निरंजन सिंग. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय निरंजन सिंग. पहिला चेंडू या षटकातला. अप्रतिम असा फटका क्षेत्ररक्षक कालते होईल का रनआउट. रनआउट सुनील पाल जातोय माघारी. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करतोय. अप्रतिम असा विकेट.
मौल्यवान असा विकेट भेटतो या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, त्याचबरोबर विकेट भेटले सुनील पॉलचा मोठा विकेट. नवीन फलंदाज महेश पवार नॉन स्ट्रायकर आणला. पुन्हा एकदा निरंजन सिंग बॉलिंग मार्केटवर. अप्रतिम असा फटका, क्षेत्ररक्षक कालती, अप्रतिम क्षेत्ररक्षक, रनआउटची संधी वाचलाय. अप्रतिम असे क्षेत्ररक्षण होते संघाचे मालक यांच्याकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू निरंजन सिंग, महेश पवार नवीन फलंदाज. अप्रतिम पटकार जाते सीमा रेषा पार, षटकार. महेशच्या वेटेतून पहिलं षटकार येतोय. आपल्या संघासाठी बहुमूल्य असे रन. धावसंख्या होते 24, 2 गडी बाद. अप्रतिम असा पटकार महेशच्या बॅटीतून. पुन्हा एकदा निरंजन बॉलिंग मार्केटवर. निरंजन अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक येतोय का खाली, नो मॅन्स लँड, चौकार, शानदार चौकार. महेशच्या बॅटीतून दुसरं चौकार. पहिलं धावसंख्या झाली आहे 28, 2 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत झालेला आहे. पाचवा चेंडू या षटकातला महेशसाठी. बीट केलंय महेशला बीट केलंय. अप्रतिम बॉलिंग करतो निरंजन. शेवटचा चेंडू या षटकातला असेल. शेवटचा चेंडू षटकातला महेशसाठी. वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईट +1. धावसंख्या होते 30, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकातला. शेवटचा चेंडू या षटकातला महेशसाठी. पुन्हा एकदा बीट केलाय निरंजनने. महेश बीट झाला आहे. अप्रतिम 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाल्या 30, 2 गडी बाद.
पुढील षटक घेऊन येते पुढील षटक घेऊन येते अशोक संघासाठी तिसरे वैयक्तिक दुसरे पहिला चेंडू या षटकातला राजसाठी कट केलाय एक धाव भेटते दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का धाव संख्या 1 ने पुढे सरसावते धाव संख्या 31 दोन गडी बाद दुसरा चेंडू या षटकातला महेशसाठी अप्रतिम असा सुंदर असा फटका बॉल जातो सीमा रेषे पार षटकार महेशच्या गटीतून असा दुसरा षटकार निघालाय या मॅच मधला धाव संख्या झाली आहे 37 महेश अप्रतिम असा सुंदर असा गेम प्ले दाखवतोय आपल्या संघासाठी बहुमूल्य असे रन चोरून घेतोय धावसंख्या झाली 37 दोन गडी बाद दुसरा चेंडू तिसरा चेंडू या षटकातला अप्रतिम पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खाली येतोय धावसंख्या झाले 37 तीन चेंडू दोन गडी बाद चौथा चेंडू या षटकातला महेशसाठी बीट केलाय महेशला विकेट भेटतोय अप्रतिम असा विकेट घेतोय आपलं अशोक चव्हाण आपल्या संघासाठी बहुमूल्य असं विकेट महेश पवार याचं नवीन फलंदाज मैदानात येत आहेत सूरज यादव चार बॉल झाले 4 बॉल पुढील चेंडू अशोक चव्हाण अप्रतिम पटका क्षेत्ररक्षक खाली येतोय धावा भेटतायत एक धावा पूर्ण होते अजूनपर्यंत इथे शेवटचा चेंडू या षटकातला धावसंख्या होते 38 20 धावा अजूनही पाहिजेत विजयासाठी शेवटचा चेंडू या षटकातला अशोक घेऊन येते राजसाठी अजूनपर्यंत अशोक यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली आहे शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू या षटकातला अशोक घेऊन येतोय राजसाठी अप्रतिमाचा फटका क्षेत्ररक्षक खाली येतोय धाव संख्या भेटते 1 धाव संख्या झाले 39 3 षटकाचा खेळ समाप्त अजूनही विजयासाठी पाहिजेत 12 चेंडू धावा 19
विजयासाठी पाहिजेत 12 चेंडूत 19 धावा. गोलंदाज आलाय अविनाश. संघासाठी चौथे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येते अविनाश. पहिला चेंडू या षटकातलं अविनाश घेऊन येतो राजसाठी. अप्रतिम असा चेंडू. काय आहे 1 रन डिक्लेअर. धावसंख्या होते 40. लवकरात लवकर सामना सुरू करायचा नाही तर पेनल्टी देण्यात येईल संघाला. लास्ट वॉर्निंग असेल. सामना हा लवकर लवकर चालू करायचा आहे नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. लास्ट वॉर्निंग. मॅच चालू करायचे लवकरात लवकर. दुसरा चेंडू घेऊन अविनाश. बीट केलाय फलंदाजाला. बीट केलाय राजला. बीट झालाय अविनाशचा. अप्रतिम असा चेंडू. राज होतोय बीट. निर्धाव चेंडू. षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतो अविनाश. आपटलाय चेंडू. आपटलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करतोय अविनाश आपल्या संघासाठी. पुढील चेंडू आपटलाय. भरकटलेला चेंडू अविनाश मार्फत वाईट चेंडू होतोय. वाईट चेंडू येतोय. अजूनपर्यंत अविनाशने अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू 2 धावा दिल्यात फक्त आणि फक्त. आपल्या संघात उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय अविनाश. चौथा चेंडू. अप्रतिम पटकार. बॉल जातोय सीमा रेषे पार. षटकार. अप्रतिम फलंदाजी करतोय राज आपल्या संघासाठी. धावसंख्या झाले 47. 4 चेंडूचा खेळ शेष. सामना हा लवकर लवकर चालू करायचा आहे नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. सामना हा लवकर लवकर चालू करायचा नंतर पेनल्टी देण्यात येईल. संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू अविनाश राजसाठी घेऊन येतोय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. अप्रतिम फटकार.
जातो सीमारेषे पार षटकार. सुरेख असा फटका मारलाय राजने. अप्रतिम असा फटका. धावसंख्या होते, संघाची धावसंख्या होते 53. विजयासाठी पाहिजेत 5 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. कोणी पंचांशी कोणी वाद घालू नका. पंचांचा जो नियम असेल तो अंतिम असेल. पंचांचा नियम अंतिम असेल. पंचांबरोबर कोणी वाद घालू नये. तांबा रिव्ह्यू दाखवतोय. तांबा पंचांशी कोणी वाद घालू नका. रिव्ह्यू चेक केला जाईल. पंचांशी वाद घालू नका. रिव्ह्यू चेक केला जाईल. बॉल द्यायचा. धावा पाहिजे विजयासाठी 5. शेवटचा चेंडू या षटकातला असेल. अविनाश सामना हा लवकर लवकर चालू करायचा आहे. सामना हा लवकरात लवकर चालू करायचा, पेनल्टी लावण्यात येईल. शेवटच्या चेंडू या षटकातला अविनाश घेऊन येतो राजसाठी. अप्रतिम पटका जाते. 17 खाली होतोय. धावसंख्या भेटत आहेत 1. विजयासाठी पाहिजेत 4 धावा. धावसंख्या तो 54. 4 षटकाचा खेळ समाप्त. 3 गडी बाद. फरीड युनिट फाउंडेशन. नवीन गोलंदाज विशाल. संघाचे संघमालक विशाल स्वतः गोलंदाजीसाठी आलेत.
राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या षटकातला. अप्रतिम असा फटका. धावसंख्या भेटते. धावसंख्या भेटते 1. संघाची धावसंख्या 55. विजयासाठी 3 धावा पाहिजेत अजूनपर्यंत. पुन्हा एकदा विशाल. अप्रतिमाचा फटका. बॉल हवेत जातो सीमा रेषे पार. षटकार विजयी झालेले परिदिलीप फाउंडेशन. सर्व प्लेयरने लाईनअप मध्ये बाहेर यायचे. येताना लाईनअप मध्ये बाहेर यायचे. धन्यवाद.